मित्रांनो, विप्रो या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलो आहे। जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे। तुम्ही ही कमेंट वाचू शकता। यांनी कमेंट केली होती की वर्क फ्रॉम होम सोडून ऑफिशियल जॉबची पण माहिती देत जा। मग तुम्हाला पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अशा ठिकाणी जॉबला लागायचं आहे तर विप्रो तर्फे जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला कॅब फॅसिलिटी मिळते, म्हणजे यायचं जायचं तुमचा खर्च वाचतोय, प्लस तुम्हाला इथे 5 डे वर्किंग, 2 दिवस सुट्ट्या असणार आहे, परमनंट अपॉर्च्युनिटी आणि डायरेक्ट पेरोल ऑफ विप्रो असणार आहे। त्यामुळे खूप जबरदस्त माहिती सांगतोय, कोण कोण अप्लाय करू शकताय आणि भरपूर साऱ्या वॅकन्सीज असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून टाका। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात पहिली जी वॅकन्सी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्ही विप्रो सोबत काम करू शकता, तर HR अनया आहे, यांनी ही माहिती टाकलेली आहे। इंटरनॅशनल BPO प्रोसेस पुण्यामध्ये हा जॉब असणार आहे। इथे खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय ते तुम्हाला दिसून जाईल। जसं की कस्टमर कॉल हँडलिंग, ओके, म्हणजे जे पण कस्टमरचे कॉल्स येतात ते हँडल करायचे आहे। कोलॅबरेट विथ द टीम, म्हणजे जी टीम आहे त्यांच्यासोबत कोलॅबरेट करायचे आहे। आणि टेक इनबाउंड कॉल्स, म्हणजे तुम्हाला स्वतःहून कोणाला कॉल करायचे नाही आहे। जे पण कस्टमर आहे, ज्यांच्या पण क्वेरीज आहे, ते तुम्हाला कॉल येणार आणि ते तुम्हाला हँडल करायचे आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे। आता यासाठी बघा, तुमचं 12वी झालेलं पाहिजे, प्रायोरिटी यांनी दिलेली आहे। त्यानंतर कॅन्डिडेट कम्फर्टेबल पाहिजे नाईट शिफ्ट मध्ये काम करण्यासाठी सुद्धा, ओके। त्यानंतर मस्ट बी टेक टू इनबाउंड कॉल्स आणि गुड कम्युनिकेशन, हे जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही इथे बिंदास अप्लाय करा। जसं मी तुम्हाला सांगितले, ते 1 वे कॅब प्रोव्हाइड तुम्हाला केली जाणार आहे, म्हणजे येण्यासाठी किंवा जाण्यासाठी जी कॅब फॅसिलिटी ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। 5 दिवसाचं काम असणार आहे, 2 दिवसाचं सुट्टी असणार आहे, परमनंट अपॉर्च्युनिटी आणि पेरोल आहे, ओके। अप्लाय कसं करायचं, तर इथे बघा, तुम्ही तुमचा बायोडाटा डायरेक्ट जो यांचा HR आहे त्यांना पाठवू शकताय। अनया म्हणून या HR आहे, तुम्ही यांना पाठवू शकताय, किंवा तुम्ही इथून पण रजिस्टर करून अप्लाय करू शकताय। आणि विदाऊट रजिस्ट्रेशन करून सुद्धा तुम्ही ते फॉर्म भरून इथे अप्लाय करू शकताय। जस्ट तुम्हाला इथे तुमचा बायोडाटा म्हणजे CV अपलोड करायचा आणि त्या CV मध्ये हे टाका की माझ्याकडे हे स्किल्स आहे, कुठले कुठले, जसं की यांनी जी प्रायोरिटी दिलेली आहे हे स्किल्स तुमच्याकडे, जसं की गुड कम्युनिकेशन स्किल्स आहे, त्याच्यात टेलिकॉलिंग वगैरे, या रिलेटेड तुम्हाला इथे टाकायचं आहे। ही पहिली वॅकन्सी, यासाठी 1 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। फ्रेशर्स असाल तर टेन्शन घेऊ नका, फ्रेशरसाठी पण वॅकन्सी आहे। जसं की पुढची वॅकन्सी तुम्ही इथे बघू शकता, ही पण पुण्यामध्ये, ओके। विप्रो इज हायरिंग फॉर कस्टमर सर्व्हिस असोसिएट, यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। पुण्यामध्ये जॉब असणार आहे, पुण्यामध्ये जे विप्रोचं ऑफिस आहे तिथे हे काम असणार आहे। मग यामध्ये काय करायचं आहे, रिस्पॉन्ड टू कस्टमर क्वेरीज, थोडक्यात सेम काम असणार आहे। कस्टमरच्या ज्या क्वेरीज असतात त्या तुम्हाला हँडल करायच्या, त्या सॉल्व्ह करायच्या। तुमच्याकडनं नाही झालं तर तुमचे जे हेड टीम आहे त्यांच्याकडे ट्रान्सफर करायचं, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे। यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे। पहिल्या पोस्टसाठी तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तरी अप्लाय करू शकता, यासाठी ग्रॅज्युएट पाहिजे। नाईट शिफ्टमध्ये तुम्ही काम करायला रेडी पाहिजे आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल्स चांगलं पाहिजे, इंग्लिश पण तुम्हाला आली पाहिजे। इथे पण तुम्हाला कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते। 5 डेज वर्किंग आहे आणि 2 दिवस तुम्हाला इथे रोटेशनल वीक ऑफ असणार आहे, ओके। इथे बघा कोण HR आहे आणि इथून तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकताय। इथे दिले अप्लाय विदाउट रजिस्ट्रेशन, ओके। त्यानंतर पुढची जी अपॉर्च्युनिटी आहे ती टेक महिंद्रा कडून आलेली आहे। तुम्ही ते बघू शकता, व्हॉइस आणि ईमेल या प्रोसेससाठी ही भरती होते। इथे 5.5 लाखांचं पॅकेज जातं आणि इथे बघा यांचा ऑफिशियल मेल ॲड्रेस आहे @techmahindra.com, यावर तुम्ही डायरेक्ट त्यांना तुमचा बायोडाटा, रेझ्युमे पाठवू शकताय। कुठे असणार आहे तर टेक महिंद्रा लिमिटेड पुणे, हायरिंग फॉर इंटरनॅशनल व्हॉइस अँड ईमेल प्रोसेस, व्हॉइस आणि ईमेल प्रोसेससाठी आहे। वर्क लोकेशन कुठे असणार आहे तर टेक महिंद्रा हिंजेवाडी फेज 3 हिंजेवाडीमध्ये आहे। चांगलं लोकेशन आहे, चांगलं काम आहे आणि बोथ वे तुम्हाला कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे। कारण की हिंजेवाडीमध्ये जर तुम्ही राहत नसाल, तिथून लांब राहत असाल तर तुम्हाला यायचं जायचं जे पण टॅक्सी आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे। अजून काय पाहिजे, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे। अनेक जण शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी पुण्यामध्ये गेलेले असतात, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। त्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, तर इथे ते पण तुम्ही बघू शकताय। त्यानंतर इथे बघा रिक्वायर्ड प्रोफाईल, मग काय काय आहे तिची पण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। महत्त्वाचं म्हणजे इथे पण तुम्हाला नाईट शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला कस्टमर सेंट्रिक व्हावं लागणार आहे, म्हणजे थोडक्यात कस्टमर केअर रिलेटेडच इथे तुमचं काम असणार आहे, ओके। त्याच्यानंतर बेनिफिट काय आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, बोथ वे तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड केलं जाणार आहे। ग्रोथ अपॉर्च्युनिटी आहे, लॉयल्टी बोनस तुम्हाला अप टू 20K मिळतो। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन आहात, अंडर ग्रॅज्युएट जरी असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। पुढची जी वॅकन्सी आहे इथे पण 100 जागा आहे।
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. 4.5 लाखांचं पॅकेज आहे आणि हे पण कुठे असणार आहे तर हे पण बघा खराडी पुण्यामध्ये असणार आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. पुढची जी वॅकन्सी मेगा ओपनिंग्स आहे ती टेक महिंद्रामध्येच आहे फॉर कस्टमर सर्व्हिस. तर इथे पण अप्लाय करू शकताय. 2.75 पर्यंत तुम्हाला इथे पॅकेज जातं. मुंबई पवई आणि मुंबईचे जे ऑल एरियाज आहे त्या ठिकाणी असणार आहे. आतापर्यंत जे पण जॉब सांगितले ते पुण्यामध्ये होते, हे मुंबईमध्ये असणारे. लोकेशन बघून घ्या, टेक महिंद्रा BPS. ओके, अंधेरी वेस्ट, अंधेरी ईस्टमध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे, हा ॲड्रेस बघून घ्यायचा आहे. HR चा नंबरसुद्धा दिला आहे. HR ला डायरेक्ट तुम्ही ते तुमचा CV म्हणजे रेझ्युमे पाठवू शकणार आहात. 18 पासून ते 23 दरम्यान तुमचा या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे. वॉक इन आहे, डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकताय. ओके, बाकी काय काय गोष्टी पाहिजे त्याची पण माहिती दिलेली आहे. कस्टमर सपोर्ट असोसिएट तुमचे प्रोफाईलचं नाव असणार आहे. मग ग्रॅज्युएट आहात, 12वी झालेले आहे, फ्रेशर्स आहात, मिनिमम 6 महिन्याचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर चांगली गोष्ट आहे. नसेल तर एक्सपिरियन्स लेटर बनवून घ्या आणि मग अप्लाय करा. ओके, त्यानंतर इथे बघा तुमची शिफ्ट कशी असणार आहे, काय असणार आहे त्याची पण माहिती दिलेली आहे. तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर HR स्नेहल आहे, यांना तुम्ही इमिडिएट तुमचा CV जो आहे तो पाठवून द्या. अजून एक टिप मी तुम्हाला देईल, इथे जॉबला लागण्यासाठी 50 पैसे सुद्धा कोणाला द्यायचे नाही. 50 पैसे येतच नाही, याच्या अर्थी तुम्हाला कोणाला काहीही द्यायचे नाही. बिकॉज कधी कधी काय असतं, काही लोक भावनिक होऊन जातात, समोरच्याला वाटतं की हा येड आहे आणि त्याच्याकडनं ते पैसे घेऊन टाकतात. त्यामुळे कधीही असं करू नका. ओके, त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे ती पण चांगली आहे. ही पण मुंबईमध्ये. इथे फ्रेशर्स तुम्ही आहात बघा, 0 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑल मुंबई एरियामध्ये असणार आहे. 3.25 लाखांपर्यंत पॅकेज जाणार आहे. इथे पण तेच आहे, कस्टमरचे जे क्वेरीज आहे, कस्टमरला हँडल करायचं, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड, म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं नाही आहे, म्हणजे तुम्ही 12वी पास आहात, FY SY TY आहात, कुठल्याही डोमेनमधून शिक्षण घेताय तुम्ही इथे अप्लाय करू शकणार. ॲड्रेस कुठे असणार आहे तर तुम्ही ते बघू शकतात. ओबेरॉय गार्डन, स्टेट 1 फ्लोअर. ओके, इथे दिले अंधेरी मुंबई या ठिकाणी. म्हणजे जे टॉपचे लोकेशन आहे त्या सगळ्या टॉपच्या लोकेशनवर तुमचं असणार आहे इथे काम. त्यामुळे इथे बघू शकता HR चा नंबर पण दिलेला आहे आणि इथे बघा ऑफिशियल आहे वैष्णवी. इथे बघू शकतात @techmahindra.com. त्यामुळे मी चेक केलं जेन्युइन आहे का नाही, व्हेरीफाय केले ईमेल ॲड्रेस आणि त्यानंतरच या व्हॅकन्सी तुमच्यासाठी आणल्या आहे. त्यामुळे जर तुम्ही जॉबसाठी प्रयत्न करताय तर बिंदास इथे अप्लाय करा. काहीही अडचण आली तर तुम्ही कमेंट करू शकताय, इंस्टाग्रामवर मला मेसेज करू शकताय आणि अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.